आज तुमच्याकडे जे आलेलो आहे तर तुमच्याशी बोलायला आलेलो आहे. भाषण वगैरे ही गोष्ट मला भीती वाटते. भाषण वगैरे असं काही नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष कसा होता? सगळ्यांना सामाजिक संघर्ष माहिती आहे, धार्मिक संघर्ष माहिती आहे, राजकीय संघर्ष माहिती आहे. आणि शिकले सवरलेले माणसं मी पाहिली. प्राध्यापक आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहे. बाबासाहेबांच्या व्यक्तिगत जीवनासंबंधी नेमकं त्यांच्याकडून घ्यायचं काय, कसं घ्यायचं, शिकायचं कसं? गौतम बुद्ध म्हणाले होते की कोणताही माणूस परफेक्ट नसतोच, अंतिम सत्य हे काही नसतंच, अंतिम सत्य हे काही नसतंच. कारण काळ हा बदलणारा असतो. प्रत्येक काळाचे निकष बदलतात, दृष्टिकोन बदलतो, प्रोग्रेसिव्ह माणूस बदलत राहतो. आणि त्यातमध्ये आपण होतो की हा परफेक्ट माणूस आहे, मानावा लागतो. बाबासाहेब म्हणतात की समताही नसते. कुणी उंच आहे, कुणी बुटका आहे, कुणी गोरा आहे, कुणी काळा आहे, कुणी लांगडा आहे, कुणी तुंड आहे, कुणी श्रीमंत आहे, कुणी गरीब आहे, कुणी बुद्धिमंत आहे, कुणी एकदमच असा निर्बुद्ध आहे. समता ही कल्पायची असते, समता ही बुद्धिपुरुषकर मानायची असते. कुणी काय म्हणाल की ती स्त्री आहे, मी पुरुष आहे, तिला काय कळतंय? माझ्या ताकद आहे, मग तिला काय समानतेने वागवायचं? समानतेने वागवणे ही आपली काळाची गरज आहे, एक माणूस म्हणून गरज आहे. जर तुम्हाला सुरक्षित राहायचं असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, माणूस म्हणून जगायचं असेल, तर बुद्धी पुरस्कार समता मानायची आहे व ती त्यांना द्यायची आहे. आणि बंधुभाव हा निर्माण करायचा असतो, तो नसतो. स्वातंत्र्य प्रत्येकाला जन्मतः असतं, पण ते आपण मान्य करत नाही. स्वातंत्र्य सुद्धा द्यायचं असतं आणि हे बुद्धी पुरस्कार द्यायचं असतं. म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव या गोष्टी बुद्धीच्या अनुषंगाने आहे. इथं बुद्धी फार महत्वाची आहे. भगवान गौतम बुद्ध म्हणले काय, अत्तदीप भव म्हणजे काय? तू तुझा निर्णय बघ बाबा. मग पंचशील काय दिलं, आश्रय मार्ग काय दिलं? या मार्गाने चलत असताना सुद्धा तुला तुझे निर्णय घ्यायचे आहे, खोटं बोलू नये. समजा एखादा माणूस तुला मारायला आलाय आणि तो तुमच्या घरात लपायला आला, तुम्ही काय म्हणणार? सुरक्षित लप बाबा, मी आहे, काळजी करू नको. तो माणूस आला, तो काय म्हणेल? तो माणूस घरात आहे का? तो म्हणून नाही. मग तुम्ही खोटं बोलला का? नाही, बुद्ध म्हणलं खरं बोलायचं. तो मारकरी आलाय, हो का इथं लपला, ह्याला मारा. अत्तदीप भव. तुम्हाला त्या त्या काळी त्या अनुषंगाने निर्णय घ्यायचे, तुमच्या बुद्धीने घ्यायचे. ऐन टायमाला बाबासाहेब काय म्हटले होते, फुले काय म्हटले होते, छत्रपती शिवाजी काय महाराज काय म्हटले होते, मग तसं आहे तसंच वागा, अजिबात नाही, अजिबात नाही. मला तुमचं कौतुक वाटतं की तुम्ही महात्मा फुलेंची जयंती बाबासाहेबांची गावात एकत्र केली. क्या बात, हे अपेक्षित आहे आपल्याला. आमचं वेगळं, तुमचं बघा. परत म्हणायचं हा फुलेशाह आंबेडकरांचा देश आहे. वा. कारण बाबासाहेबांनी तसंच केलं. बाबासाहेबांनी फुल्याला गुरु मानलं. मग ह्याचा अर्थ काय? फुल्याने जो सत्यशोध धर्म दिला तो स्वीकारला बाबासाहेबांनी? नाही. निर्मिकाची मांडणी केली, तो स्वीकारला का? नाही. बौद्ध धर्माचा स्वीकार केला. बुद्धाला गुरु मानलं, मग बुद्धांच्या अंगाने धर्म उत्पन्न झाला तो मानला का? नाही. स्वतंत्र मांडणी केली. ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. प्रत्येक काळाची एक डिमांड असते, प्रत्येक वेळेची डिमांड असते. त्यावेळेस तुमची सतसत विवेक बुद्धी जपून ठेवून तुम्ही वागलं पाहिजे. हे मार्गदर्शक आहे. बुद्धांना गुरु मानताना आणि बौद्ध धर्म स्वीकारताना बाबासाहेब म्हटले होते, मला बुद्ध फार आवडतो म्हणे. का? तो म्हणतो मी परमेश्वर वगैरे आतातलं काही नाही, मी माणूस आहे. आणि माणूस आहे म्हणजे कोण आहे? मी तुमचा मार्गदर्शक आहे. ह्या वाटेने जा, तुझं भलं होईल. कसं चालायचं, काय चालायचं, कुठं थांबायचं, तू तुझं बघ. कारण अंतिम एखादी गोष्ट नसतेच.
अंतिम सत्य गोष्ट नसतेच. परिपूर्ण गोष्ट नसतेच. बुद्ध म्हणतो प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, रोज बदलते, क्षणाक्षणाला बदलते. आणि 50 वर्षापूर्वी एखादी गोष्ट सांगून ठेवली म्हणून ती आज खरी मानायची का? तर तुम्ही कर्मठ आहात. तुम्ही एखाद्या माणसाला सर्वोच्च पदवी देता, आणि ते त्यांनी सांगितलंच वागायचं, पुस्तकात लिहिलंय बस, त्याच्या बाहेर नाही. ही बुद्धी नसलेली माणसं आहे. ही बुद्धी नसलेली माणसं आहे. तुम्हाला तुमच्या सतसत विवेक बुद्धीने वागावं लागेल. त्यांच्या संबंधी आदर ठेवू. कबीराला तो गुरु मानलं ना, आदर ठेवू. मग कबीराने रामाचं नाव घेतलं, रहीमचं नाव घेतलं, बाबासाहेब घेतलं का? त्यांचा समतावादी विचार त्यांनी मान्य केला. ह्या जाती व्यवस्थेला, ह्या विषमतेला पहिला विरोध कुणी केला? बुद्धांनी केला, कबीरांनी केला, फुल्यांनी केला. यांचं विश्लेषण कुणी केलं? फुल्यांनी केलं, कबीरांनी केलं. म्हणून त्यांना गुरु मानलं. माझा गुरु मग सगळं स्वीकारा. माझा गुरु असे कपडे घालतो का? मी तसेच कपडे घालतो. म्हणतो हा देश वेड्यांचा आहे. हा देश कोणाचा आहे? वेड्यांचा आहे. तर आपण पण वेळेच आहोत बरं का. बराच वेळा आपण म्हणतो बोलताना म्हणजे मी सोडून सगळे, किंवा जे ऐकणार आहेत ना, तुम्ही लय चांगले, तुम्ही सोडून सगळे, तुम्ही नाही, तुम्ही मी सगळे वेळेच आहोत. हा वेडेपणा आम्ही करतोय. आपल्याला आपल्या बाबासाहेबांच्या दिशा निर्देशाने चालायचे. जानो पहचानो फिर मानो, यही धम्म आहे. पण बाबासाहेबांकडून काय शिकायचं? म्हणजे मी बाबासाहेबांच्या आजोबापासून सुरुवात करतो. मालोजीराव सैन्यात सैनिक म्हणून रिक्रूट म्हणून झाले, पुढे हवालदारपर्यंत गेले. त्यांनी पंथ स्वीकारला, रामानंद पंथ. महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे, महानुभाव आहे, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय. ह्या माणसाने रामानंद पंथ का स्वीकारला? वेगळा पंथ स्वीकारला. पहिली गोष्ट, दलित समाजामध्ये कसलं काय आलंय? पंथ बिंत, मर्याई आपली मर्याई, लक्ष्मी आई अंगात आले पाहिजे बस. घरी घरी परडी असायची. पण रामानंद पंथ स्वीकारला, मोठी गोष्ट, बदल. मला एका विशिष्ट पद्धतीने जीवन जगायचं आहे. हे पंथ म्हणजे काय पद्धती आहेत. त्यांचा मुलगा, बाबासाहेबांचे वडील रामजी सुभेदार, ते सुभेदार झाले. बाप हवालदार, पोरगा सुभेदार. चढती कमाई. ते म्हणे हे रामानंद पंथ काय म्हणे? होल हो म्हणायचं. मी नाही स्वीकारणार, कबीर पंथ स्वीकारणार. पण कबीर पंथ कुठे आहे? यूपी, बिहार, मध्य प्रदेश. बाबासाहेब जन्मस्व तिकडलंच आहे. अरे पण कबीराचे दोहे म्हणायचे. कबीर समतावादी आहे, बुद्धिवादी आहे. तो सगळ्या धर्माची उकल करतो. मग तुम्ही जर दगड पुसताय, मी पहाड पुसतो. अल्ला काय बाहेर आहे का? तुम्ही तर नमन देत. विश्लेषण, बारीक बारीक गोष्टी तुम्ही विश्लेषण. कबीर ग्रेट मॅन. आणि ते कबीरात दोहे म्हणायचे. म्हणजे माझ्या बापाने जो पंथ स्वीकारलाय तो मी स्वीकारतो अजिबात नाही. दुसरा, बुद्धीच्या अंगाने वर्तन करत होते. चॉईस आपलं नाही, माझ्या आजोबांनी केले ना, मी पण. माझ्या बापाने केलंय का, मी पण. ते काय आहे, कसं आहे, मला घेणं देणं नाही. आंधळेपणा. माझा आजोबा बाबासाहेबाला मानायचा, जयंती करायचा, मी बी करणार. ते लिजिम खेळायचे, मी डीजे लावतो. बाबासाहेब वाचले का? तुझ्या आजोबांनी बाबासाहेबांना कोणत्या अंगाने पाहिलं? तुमच्या वडिलांनी बाबासाहेबांना कोणत्या अंगाने पाहिलं? तुम्ही कोणत्या अंगाने पाहताय? मूर्ती म्हणून स्वीकारताय का? आपल्या जातीचे होते, धर्माचे होते म्हणून स्वीकारताय का? कृपा करून मग स्वीकारू नका. मग जयंती बी करू नका. बुद्धीच्या अंगाने स्वीकारले का? काय बाबासाहेब काय सांगत होते? आणि माझ्या जीवनामध्ये जगत असताना मला बाबासाहेबांचा उपयोग काय? उपयोग पाहिजे ना. उगाच मानायचं म्हणून काय?
उगाच डोकं ठेवायचं का तिथं? लय शिकले होते आणि तू काय करतो? मी शिकतच नाही, पोरला मी शिकवत नाही. बाबासाहेबांच्या 32 डिग्र्या होत्या, बरं तुला काय उपयोग? प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि सुरुवात बुद्धांपासून आहे. तुझा संबंध काय? बुद्धांना एक माणसाने विचारलं की परमेश्वराने जग निर्माण केलंय, ते तारे मिळतात निर्माण केले, तुमच्यामध्ये कोण निर्माण केलं? बुद्ध जर हसले, म्हणे मला एक सांग, तो परमेश्वर असेल, अल्लाह असेल, त्यांनी सगळे तारे निर्माण केले वगैरे वगैरे, जग निर्माण केलं, तुला त्याचं करायचं काय? तू काय बघायला गेलता का? तुला त्याचं करायचं काय? मग जग कोण निर्माण केलं? विचारलं प्रश्न बुद्धांना. तुम्हाला बुद्धी प्राप्त झाली, ज्ञान प्राप्त झाली, कुणी काय दिलं काय आशीर्वादाने? चला तू आता आजपासून बुद्ध हो. नाही, ते संशोधन आहे. त्यांनी चिंतन केलं, मनन केलं, मग त्यांना कळलं की ही राग का येतो, वासना का उत्पन्न होते, माणूस वागतो का, दुःख का उत्पन्न होतं, आणि त्यातून कसं बाहेर पडायचं. इथं रिसर्च. मग ते त्यांना म्हटले की तुझा संबंध काय? जग कोण निर्माण केलंय ते, तुला करायचं काय? तुझी गरज काय? तुझी गरज आत्ताची आहे. कुणी काय केलं भूतकाळ, तुला करायचं काय? बुद्ध. आजच्या काळात जगा, भविष्य काळात जगा, वर्तमान काळात जगा. म्हणते म्हणले की जग हे समुत्पादन, कार्यकारण भावातून निर्माण झालेलं आहे. म्हणजे विज्ञान कोणतीही गोष्ट विनाशकारण ठरत नाही. तुम्ही तर का आला? कारण आहे त्याला. मी तर का आलो? सुभाष साहेबांनी मला बोलवलं, बाळासाहेबांनी मला सांगितलं, सोनवणे साहेबांनी या 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 म्हणून मी आलो. पण मीच काय आलो? कारण आहे त्याच्या मागे. तुम्ही काय आला? कारण आहे त्याच्या मागे. डॉक्टर शितोळे आले, कारण का? कारण आहे त्याच्या मागे. कुठंतरी एक भावनिक नातं आहे. तुम्ही सगळं बसला, कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीला आहे. म्हणून रामजी बाबांनी रामानंद पंथ नाकारला आणि कबीर पंथ स्वीकारला. आणि पोराने रामानंद पंथ बी नाही, कबीर पंथ बी नाही, बौद्ध धर्म स्वीकारला. बौद्ध धर्म स्वीकारला ह्याची मांडणी वेगळी अंगाने करता येते. मग आहे तसा स्वीकारला का? कुणी म्हणतं नाही, निर्माण केला भीमयान. बाबासाहेब म्हणायचे नाही, माझं ही ज्ञानाच्या अंगाने आहे. मूळ बुद्ध काय सांगत होते? कारण त्या काळी बुद्धांच्या काळात लिपी नव्हती. कुठतरी ते दगडावर लिहायचे, पण लिपी कमी. कागद नव्हता. कागद आला इसवी सन पहिला, शोध लावला चायनाने. कागद आल्यावर महावीराची वचनं लिहिली गेली. कागद आल्यावर, लिपी उत्पन्न झाल्यावर बुद्धाची वचनं लिहिली गेली. कागद आल्यावर वेद लिहिले गेले. वेद आधी रचले गेले होते. समजून घ्या, लिपी आत्ता आली. म्हणून बुद्ध काय म्हटले होते नेमकं? कुठं प्रवचन दिलं, काय दिलं? लोकांनी पाठ केलं होतं. वेद लोकांनी पाठ केले होते. ऋग्वेदी, सामवेदी घराणे होती, त्यांनी तेवढं पाठ करायचं. मग काय माणूस काय करतो? त्यात बदल करतो. एका माणसाच्या कानात सांगितलं, 50 माणसाला सांगितलं कानात सांग, तर तो वेगळंच सांगतो. आणि त्याला म्हणतो पाठभेद. लिहिताना पाठभेद होतो, ऐकताना पण चुकतो, लिहिताना बी चुकतो. सच य दिसतं, जच व दिसतं, आणि त्याला म्हणतो पाठभेद. मग काय झालं? संगिनी झाल्या. सम्राट अशोकाने तिसरी संगिनी घेतली. संगिनी म्हणजे काय? नेमके बुद्ध काय म्हणाले होते ते धरून चालायचं. ज्ञानदेवांचे 1100 अभंग पब्लिश आहेत. नगरकर आणि काकडे, मुळशी काकडे यांनी संशोधन केलं. ज्ञानदेवांची फिलॉसॉफी ही आहे का? आणि त्यांनी पुस्तक काढलं. फक्त 250 अभंग ज्ञानदेवांचे म्हणता येतील, बाकीचे नाही. सेम संगिनी तसंच झालं. बुद्धांची वचनं कोणती?
एकमेकाला क्रॉस जात असेल, पंचशीलला अष्टांगिक मार्गला क्रॉस जात असेल तर ते बुद्धाचं वचन नाही. असे निकष लावले गेले. बाबासाहेबांनी सुद्धा निकष लावले. मी म्हणतो बाबासाहेबांची पुस्तक लिहिले, प्रत्येकाने ते वाचलं पाहिजे. ते बौद्धांचा धर्मग्रंथ मानला जातो, त्यातला मी पण आहे. हो, मानतो मी. बुद्ध आणि त्यांचा धम्म ही बाबासाहेबांनी केलेली बुद्धांच्या वचनाची संगिनी आहे, धम्मसंगिनी. निवडून दिले. लोकांनी सांगितलं काय, बुद्धांनी म्हातारा माणूस पाहिला, मेलेला माणूस पाहिला, आजारी माणूस पाहिला. आता 21-22 वर्ग बघत पोर मुलगा बघत नाही, आजारी माणूस, म्हातारा माणूस, उगाच काहीतरी म्हणजे नाही. रोही नदीच्या संघर्षावरून बुद्ध बाहेर पडले. समजून घ्या. म्हणजे बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तो स्वीकारताना कसं करला, आपल्या पद्धतीने. स्वातंत्र्य फार मोठी गोष्ट आहे. एकसारखापणे वागणे हा प्राण्यांचा गुण आहे. भूक लागली, कुत्रे त्याच पद्धतीने ओरडणार, तसं माणसाचं नाही. मनुष्याचं वेगळेपण जपणं, आपल्या बुद्धीच्या अंगाने वागणं आणि प्रत्येकाच्या वागण्याला मान्यता देणं, बुद्धी पुरस्कार, त्याचंही मत आपण ग्राह्य धरणं. बाबासाहेब म्हटले ना, तुम्ही एक गोष्ट पटवून दे, मी मान्य करेन, पण तुलाही बोलण्याचा अधिकार आहे, तो कोणी नाकारू नये म्हणून मी प्रयत्न करेन. आपण पाहतो, म्हणजे मी जेव्हा पाहतो ना, तेव्हा मुलं फार छान भाषण करत होते की बाबासाहेब जिद्दी माणूस होता फार. त्यांना आदरणीय सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती, तशी शिष्यवृत्ती दिली 4 वेळा. त्यांचे मानाव तेवढे उपकार कमी आहेत. 10वी पास झाल्यावर BA होण्यासाठी शिष्यवृत्ती दिली, पण देताना त्यांनी काय म्हटलं की आमच्या इथं कामाला लावायचं. अरे वा, आम्ही पैसे देणार आणि तू तिकडे जॉब लागणार नाही, आमच्या संस्थानात ये बडोद्याला. आणि बाबासाहेब BA झाले. तर रामजी म्हटले तिकडे जाऊ नको, कारण रामजींची सेवा उत्तर भारतात झाली. सैनिक होते, मध्य प्रदेश, गुजरात. ते म्हणाले तो जो पट्टा आहे आमचा काऊ पट्टा, अंधभक्त, ते फार जातीवादी आहे. आणि त्यात गुजरात तर विचारत नको, जाऊ नको विवाह. तो म्हण नाही, मला महाराजांनी पैसे दिलेले शिकायला आणि मी त्यांना लिहून दिले, वचन दिले, मी तुमच्याकडे जॉबला येणार. बाबासाहेब वडिलांचं ऐकत नाही. आणि एखादा माणूस मोठा कसा होतो, म्हणजे बाबासाहेबांसंबंधी बोलत असताना आदरणीय रामजी सपकाळ, रामजी मालोजी सपकाळ यांना वंदन करूनच बाबासाहेबांना वंदन करावं लागतं. मी बाप काय असतो, म्हणजे त्यांना शाळेत घेऊन जाणे, शाळेतून घरी येणे, घरी शिकवणे. रामजी त्यांना गणित शिकवायचे, इंग्रजी शिकवायचे. पहा तुम्ही, घरी शिकवायचे. आपल्या पोराला संस्कृत विषय असला पाहिजे, ते भांडले शाळेत जाऊन. नाही दिला, पर्शियन भाषा दिली, ओके काय हरकत नाही, पण तू लढ. आणि पोराला स्वप्न दाखवले, भिवा तू शिकायचे आणि समाजाचा जे दुःख आहे, वेदना आहे, समाजाला बाहेर काढायचे. प्रत्येक बाप काय करतो, माझ्या म्हातारपणाची काठी, मला सांभाळ, बस माझं दुखणं काढ. स्वाभाविक आहे. मुंबईला आले 7वी नंतर, त्याला काय इंग्लिश मिडियम शाळेत टाकलं. तिथं जाऊन रामजी त्या प्राध्यापकांच्या चर्चा करतायत, म्हणजे इंटरव्ह्यू घेतायत, अभ्यासक्रम बघतायत. ते म्हणे, हे माझ्या पोराला हे काय अभ्यासक्रम बरोबर नाही, हे काही शिक्षक आहेत ना, त्यांना काय एवढं जास्त नॉलेज नाही. चिकित्सा आपण असं करतो का, माझ्या पोराला पूरला जो मास्तर शिकवतोय तो काय शिकलाय, त्याला काय येतंय, तुम्ही बघता का? मी नाही बघितलं, मी प्राध्यापक आहे गेली 25 वर्ष. चालली ना शाळेत, जाऊ दे, घरात तक नको. जाते का, जा.
शाळा जवळ आहे, लय चांगली गोष्ट, पैसे वाचला ट्रॅव्हलचा, जा. तसं नाही. ते म्हणे हा अभ्यासक्रम बरोबर नाही, हे शिक्षक बरोबर नाहीये, मला शाळा नको. ती शाळा घराजवळ, तिथनं भीमरावांना काढलं आणि एल्फिस्टन हायस्कूल टाकलं. लांब, टांग्याचा खर्च वाढला, बापाला पेन्शन. बाप काय चीज आहे. डबक चाळीत, आता चाळ म्हणले काय, हे भांडणं. चाळीत भांडणं जास्त का? बाहेर चालला, चाळीत राहणाऱ्या माणसांना बाहेर प्रतिष्ठा मिळते का? हे कर रे, ते कर रे, कामवाले पुरुष, कामवाले बाया, ते सगळं राग कुठं काढतात? गल्लीत काढतात. मेंटॅलिटी, मानसिकता, मानसिकता. गल्लीत भांडणं. हा माणूस पोराला लवकर जेवण झोप, आणि हा माणूस पहाटे 12-1 पर्यंत जागा राहायचा आणि सगळी गल्ली शांत झाल्यावर पोराला उठवायचा, उठ आणि अभ्यास कर. कोणत्या बापाने केलंय? मी नाही केलं बाबा, मी प्राध्यापक आहे. रामजी पोराला उठवायचे पहाटे, आता अभ्यास कर. तुम्ही सगळं ऐकलं असेल, दागिने मोडून पोराला पुस्तक घेतली. मला प्रश्न पडायचा, कोणती पुस्तक घेतले हो दागिने मोडून? प्रत्येक वेळ दागिने मोड, दागिने मोड. शाळेत घेतले का टेक्स्टबुक? तिथं घ्यायचेच. अवांतर वाचन फार करायचं पोरगा. बापा करायचा, पोरगा 10व्या करावीला. पैसे आले की पैसे पुस्तक घे, संपले पोरींचे दागिने आण, केलेले ते मोड, गहाण ठेव आणि पुस्तक आण. कोणते? अवांतर. अवांतर. पोराने जास्त वाचलं तरच कळेल, फक्त पुस्तक वाचून फायदा नाही शाळेतलं. बाप ते रामजी असे होते. ते झाड चांगलं का, त्याच्या मुळ्या कशा आहेत बघितल्या पाहिजे. झाड उंच का गेलंय, फळ चांगलं का आहे, त्याच्या मुळ्या पाण्यात शोषण करतायत. असे रामजींना फार वाईट वाटलं की भिवाने माझा शब्द ऐकला नाही. हे त्यांचंच पोरग तत्वनिष्ठ. यांनी मला पैसे दिले 4 वर्ष, माझं नैतिक कर्तव्य आहे, मी यांच्या जॉबला गेलं पाहिजे. आणि बापाची माया, तत्व बी तो राहू दे, तिकडे जाऊ नको, तुला त्रास होईल. आणि बाबासाहेबांना त्रास झालेला आहे. बाबासाहेब 3-4 दिवस झाले की तार आली की रामजी आजारी पडले, बाबासाहेब परत आले. म्हणजे काय प्रसंग कसे असतात. रामजी फार आजारी पडले होते, कारण ते त्यांच्या मनाला लागलं, जिव्हारी लागतं का ती गोष्ट. बघा, ज्याच्यावर जास्त भिजतंय ना काय, म्हणून कधीही कोणावर जीवापाड माया करायची नाही बरं का. जास्त मी ना, मला जास्त प्रेम करणाऱ्या माणसाला भीती वाटते. ते अपेक्षा करतात, आई असेल, बहीण असेल, बायको असेल, मुलगा असेल, बाप असेल, तटस्थपणे प्रेम करता आलं पाहिजे. ते जमत नाही आपल्याला. अंतर ठेवून प्रेम करता आलं पाहिजे, ते जमत नाही. त्याची व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून जगलं पाहिजे. माझं पोरगं म्हणते ना, आता ते BA झाले ना, त्याला ऐकू दे ना, त्याला करू दे ना. मी आता सोनू साहेब असं गाडीतच म्हणतो, आता पोरं मोठं झालेत ना, आशीर्वाद द्या, सूचना द्या, अडवू नका. रामजी वाट पाहत बसले होते, भीमराव कधी येतोय. भीमराव आले, बापाला पाहिलं, बापाचं मुंडकं आपल्या मांडीवर ठेवलं. बापाने पोराला डोळा भरून पाहिलं आणि काही क्षणामध्ये प्राण सोडला. फक्त पोराला बघायसाठी बापाने जीव दागून ठेवला होता. एखादा मोठा माणूस सहज घडत नाही. उंच इमारत म्हणजे पाया फार खोल आहे, फार दगडाला गाडावं लागलंय. कळत दिसतो, पाया दिसला पाहिजे. ही पायातली माणसं आहेत. रामजी असे गेले. मग बाबासाहेब परत गेले नाही. कुठे? बडोद्याला. त्यांची सावत्र आहे जिजाऊ पण वारल्या. एवढंच काही, त्या काळामध्ये सयाजीराव आले होते कुठं परत मुंबईला. त्यांना जाऊन बाबासाहेब भेटले की असं गोष्ट आहे. ते म्हणे, ते काही बोललेच नाही बाबासाहेबांना, तू का नाही आला आणि कसा नाही आला, अजिबात नाही.
कारण बाबासाहेबांना अर्ज दिला होता, मला घर द्या. नोकरी दिली, घर. म्हणजे एक राजा त्या काळच्या अस्पृश्याला घर देऊ शकतो, नोकरी देऊ शकतो, पैसे देऊ शकतो, फेलोशिप, पण घर देऊ शकत नाही. ह्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. सयाजीरावांनी त्यांना फेलोशिप दिली, परंतु घर देऊ शकले नाही. तिथे तिथला महारावाडा फार लांब होता. तिथनं बाबासाहेब यावं जावं लागायचं. एका पारशी ह्यात राहिले, तुम्हाला माहितीच आहे. बाबासाहेब एकदा रडले, बाप गेल्यावर रडले, आई गेल्यावर रडले, आणि नंतर गुजरातला रडलेले, बडोद्यामध्ये. अरे मी इतकं शिकलो सवरलो, मला घर देऊ शकत नाही, माझा नोकर माझा ऐकत नाही. बघा, पण साहेब काही बोलले नाही. म्हणे आमची इच्छा, आम्हाला वाटतं तू फॉरेन शिकायला जावं. तू कोणता विषय शिकणार? आणि बाबासाहेब म्हणतायत मला समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, हे सोशल सायन्स शिकायचे. तुला पाठवलं ना अमेरिका, चा चल. आणि बाबासाहेब कुठे गेलेत? गेले अमेरिकेला. बघा, तिथं गेल्यानंतर बाबासाहेब आता शेवटी तरुण पोरगा, BA झालेला, 20-21 वय, स्वतंत्र सगळं वागणं, थोडं मुक्तपणे. बागेत पोरं पोरी आहेत, शाळेमध्ये कट्ट्यावर पोरं पोरी बसलेत. बाबासाहेबांनी 6 महिने केली मजा. हॉटेलमध्ये जा, बागेत जा, मजा कर, हे बघ ते बघ. वय असतं. बाबासाहेब निवांत बसले. म्हणून मी आलो का? मला पण डिग्री घ्यायची नाही, मला दृष्टिकोन घ्यायचा आहे, मला नॉलेज घ्यायचं आहे. बाबासाहेब जागेवर आले आणि काम सुरू. 2 वर्ष झाले, MA झालं. MA झाल्याबरोबर त्यांनी PhD ऍडमिशन घेतलं. सेलिमन त्यांचे कोण? गाईड. PhD ऍडमिशन घेतलं. फेलोशिप संपली. मग बाबासाहेब पत्र लिहिलं की माझी फेलोशिप संपलेली, मला परत फेलोशिप द्या. उत्तर नाही. तिथले मेहता नावाचे त्यांचे काय होते, सचिव होते बडोद्यांचे, ते ऐकायला तयार नाही. तो गडी ऐकला, पहिलं कामावर जागी हजर व्हा. मग सेलिमननी पत्र लिहिलं गाईडनी की हा फार हुशार मुलगा आहे, याला तुम्ही काय करा, फेलोशिप द्या. तेव्हा त्यांना 1 वर्षाची फेलोशिप दिली. किती? बाबासाहेबांनी PhD पूर्ण करून पुन्हा ते कुठे निघाले? इंग्लंडला. पैसा जवळ नाही, मधल्या काळात पैसे संपले होते, अर्ध ठिकाण चालू होता, फेलोशिप आली नव्हती. बाबासाहेब 3ऱ्या क्रमांकाच्या ह्याने बोटीमधून गेले लंडनला. बोटीवरून, तिथनं रेल्वेने प्रवास करायला पैसाच नाही खिशामध्ये, फुकट. टीसी आपल्याला पकडल, व कुणी ओळखीचं नाही, काय नाही, नात्याचं नाही, होत्याचं नाही, जायचं कुठं, कुणाला पैसे मागायचे, काय करायचं? बघा, आम्ही ते येताना झाडा लोकांना विचारलं कुठं यायचं ते. बाबासाहेब रेल्वेने फुकटचा प्रवास केलाय आणि टीसी पकड म्हणून पळत बाहेर आले आणि टॅक्सीत जाऊन बसले. त्याला म्हणलं इंडिया हाऊसला चल. तिथं गेल्यावर ते इंडिया हाऊसचा संचालक म्हणले माझा पैसा नाही, टॅक्सीचे पैसे भरा. जिद्द काय चीज आहे. नंतर त्यांचे पैसे आले, त्यांनी फी भरली. कारण त्यांनी परत तिथं काय MSc ऍडमिशन घेतलं. त्यांची विद्वत्ता बघून BSc त्यांचं बसायची, त्यांना BSc करण्याची त्यांना परवानगी नाही असं सांगितलं गेलं. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला गेला. म्हणजे हुशार मुलगा आहे, डायरेक्ट MSc. हा माणूस MSc ऍडमिशन घेतोय, बॅरिस्टरला ऍडमिशन घेतोय एकाच वेळी. आणि MSc करून बॅरिस्टर होऊन हा माणूस DSc ऍडमिशन घेतोय. अमेरिकेत असताना त्यांचा यशवंतराव मुलगा पहिला होताच, 2रा मुलगा वारलेला आहे, आजारी पडायचा.
आणि रमाईने पत्र लिहिले त्यांना, इकडं खायला पैसा नाही, पोरगं गेलं, पैसे पाठवा. बाई पूर्ण मागणार, कारण त्या फार स्वाभिमानी होत्या, कोण पैसे घेत नव्हत्या. बाबासाहेबांनी सांगितलं सगळे दागिने मोडून खा, मी तुला आल्यावर परत करतो. मी इकडं खायला मोहताज आहे. रमाई जरा हळव्या स्वभावाच्या होत्या. आपला नवऱ्याला तर खायला मोहताज आहे हे वाक्य ऐकलं रमाईने कधीही आपल्या पत्रात आपलं दुःख परत बाबासाहेबांना सांगितलं नाही. बायको वाचते काय, बापाने सपोर्ट दिला, बायकोने त्रास दिला नाही, मुंडेगिरी आहे. समजून घ्या, बाईचं योगदान फार मोठं आहे. परत रमाने कधी पत्र पाठवलं नाही. गौऱ्या थांबल्या, त्या दरम्यान त्यांचा 2 नंबरचा भाऊ आनंदराव वारलेला आहे. थोरला भाऊ बळवंत घराबाहेर राहायचा. समजून घ्या, कारण का त्याचं बाबासाहेब पटायचं नाही, ते दारू प्यायचे. आणि त्यांची बायको मेल्यावर ते लहान पुरुष लग्न करत होते, तरुण पुरुष. तू एवढा मोठा आहे, मोठी पोरगी बघ, लेकरं असते बाई बघ. त्या काळी बाबासाहेब लहान पुरुष लग्न काय करतो ते म्हणून तुम्हाला लग्नामध्ये आडवा येतो. त्या काळात काय लहान पुरुष लग्न करायचे हो. ते म्हणे जी विधवा असेल, तिला मुलं बाळ असतील, तीच लग्न कर. तात्विक भांडणं भावाभावात. आणि बाबासाहेबांना परत तारगी लिहून पुढं तुम्हाला फेलोशिप वाढून मिळणार नाही, कामावर हजर राहा. आणि DSC ॲडमिशन घेतलं होतं, त्यांचे गाईड होते कॅनन. बाबासाहेबांनी कॅनननी पत्र लिहिलं विद्यापीठाला केम्ब्रिज की हा मुलगा फार हुशार आहे, तो 3-4 वर्ष परत भारतात जाईल आणि परत तिथं येऊन DSC पूर्ण करेल. आणि बाबासाहेब भारतात आले. जिद्द काय असते. भारतात आल्यावर जॉब नाही, ते परत गेले बडोद्याला, परत त्याला बडोद त्रास झाला, ते परत पुणे झाले, बॉम्बेला आले. बघा तसे बाबासाहेब बडोद्याला 3दा गेले, 3दा. ह्या वेळेस गेले, त्यांना परत कोण रूम दिली नाही, परत आले. आता करायचं काय, DSC पदवी घ्यायची राहिलेली आहे. या माणसाने लोकांच्या घरी जाऊन ट्युशन घेतले. मी तुम्हाला मुद्दाम सांगतोय, पोरांनी ऐकलं पाहिजे. आपण जरा MA MPhil झालो, PhD झालो, इंजिनियर झालो, वाटतं आम्ही फार ग्रेट आहोत, वागणं बोलणं आमचं बदल. हा MSc झालेला माणूस, हा PhD झालेला माणूस घरी जाऊन ट्युशन घेतोय पारशी कुटुंबामध्ये. एका पारशी माणसाच्या कंपनीचे पत्रव्यवहार, खाजगी पत्रव्यवहार, हिशोब बघायचं काम करतोय. जिद्द काय असते. लाजला नाही बाबासाहेब, लाजले नाही. त्यांनी शेअर मार्केटमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी एक कंपनी काढली. कुठे पैसे लावायचे, कुठे जाऊ नये. लोकांना कळलं की हा माणूस अस्पृश्य आहे, कंपनी बंद पडली. प्रयत्न बघा, घरी जाऊन ट्युशन घेणे, पत्रलेखन करणारा माणूस, इतकं शिकला सवरलेला, पण लाज बाळगली नाही. एका एल्फिस्टन शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जागा होती, तिकडे 1 वर्ष जॉब केला. एका हाशिमोन जॉब केला. पैसे कमवायचे, एकाच होते, अनेक काम करत होते. आणि समाजाचं सुद्धा काम करत होते. बहिष्कृत हितकारणी सभेचं निर्मिती 1920ला आहे. 24ला त्याचं राष्ट्रीयकरण झालंय. 24ला आम्ही सगळं वाचतो. 24 नाही 20ला आहे. आणि बाबासाहेब त्यावेळेस एल्फिस्टन शाळेमध्ये, कॉलेजमध्ये प्राध्यापक होते, पण त्यांचं नाव तिथं आलं नाही. मी माझ्या पुस्तकात सिद्ध केलंय की बहिष्कृत हितकारणी सभा 20 पासून आहे. हे बाबासाहेब सार्वजनिक जीवनामध्ये 20 पासून आले. शिकत असतानाच वडील गेले, सावत्र आई गेली, भाऊ गेला, मुलगा गेला. बाबासाहेब परत कुठे गेले, लंडनला गेले. तिथं असताना एक त्यांची परत एक मुलगा गेला. बघा तिकडे गेले DSCला. परत खायला काही नाही, पापड खाणार रात्री भाजून, दिवसभर पाव. आणि जे पैसे येतील त्यांच्यामुळे पुस्तक घेणे. कोणती पुस्तकं? रस्त्यावरची जुनी पुस्तकं.
जिद्द काय चीज आहे? स्वतः पोटाला मारून जगणारा हा माणूस. जिद्द काय महत्वाची गोष्ट आहे. आणि बाबासाहेब DSC घेऊन आले. मग त्या काळी DSC घेतलेला आशिया खंडातला पहिला माणूस आहे. DSC ही डिग्री 8 वर्षाची आहे, पण हा माणूस 2 वर्षामध्ये DSC पूर्ण करतो. विद्वत्ता काय असते? रुपयाचा प्रश्न प्रणामरूपी, त्याच्यावर RBI उभा राहिली आपली. कसं असावी आपली आपली राष्ट्रीय बँक कशी असावी, रिझर्व्ह बँक, हे त्यात बाबासाहेब सांगतायत. मग जिद्द घेऊन बाबासाहेब जगले. आणि त्याच काळात सांगितलं मी, नंतर त्याने इथं आले, महासत्याग्रह झाला असेल, मग अंबाबाई काय झाला, सत्याग्रह झाला. त्यावेळेस तारा आली, भाषण चालू आहे, भाऊ वारला बाळाराम. 1 मिनिट बाबासाहेब गप्प बसले, आदरांजली वाहिली, भाषण पुढं चालू. म्हणजे इकडं 14 तळा सत्याग्रह चालू आहे, नाशिकचा सत्याग्रह चालू आहे, आणि त्यांची 4 आपत्ती केली. 3 पोरं 1 पोरगी, आणि 1 पोरगा जिवंत राहिला. जिद्द काय? समाजासाठी. पहिलं सामाजिक काम चालू आहे, राजकीय काम चालू आहे, धार्मिक काम चालू आहे. बाबासाहेब शाहू महाराज गेलेत, आणि शाहू महाराज त्यांना DSC वेळेस फेलोशिप दिली होती. पण त्या काळी रुपया घसरला, तिकडून यायला पैसे नाहीत. पुन्हा बोटीने आलेत, ते साध्या बोटीतून आलेत, ते बी 3ऱ्या स्तराचं तिकीट काढून मद्रासला, तिकडून रेल्वे, तिथं आलं, खिशात पैसा नाही, पाय घरी, पाय. समजून घ्या. 4 आपत्ती गेले. 4था जे पोरग होतं राजरत्न, ते तेव्हा बाबासाहेब घरी होते. ते पोरला 1 वर्ष झाला पोरगा, त्याला खेळवायचे, बोलायचे, त्यांनी देखत ते पोरं गेला. त्यांना ते प्रेत सोडत नव्हते. विद्वान असतो तेव्हा बाप आहे. 4 अपत्य, आई वडील, 2 भाऊ, शाहू महाराज, आत्या, 10 जवळची माणसं गेलीत 35 पर्यंत, 10-12 वर्षात. पण या माणसाने आपल्या सामाजिक कार्यावर त्याचा प्रभाव पडून दिला नाही, काम करत राहिले. बापाचं होतं वर्ध साध्य. रमाई म्हणल्या आपण गोडधोड करू. बाबासाहेब म्हणले मी जे वसतिगृह बांधले, त्या वसतिगृहातल्या पोरांना खारं खायला मिळत नाही, खारं करू. ते म्हणे कसं काय, वर्ष श्राद्धेला गोडधोड असतंय. तसं काय नाही, पोटाची भूक माझी काय झाली पाहिजे, पोरांना आवडते ना, तुला करायचं कारण मी बाहेर करून आणतो. म्हणजे बाबासाहेब वागत असताना गरज काय आहे, परंपरा काय आहे बघत नव्हते. गरज काय आहे, माणूस महत्वाचा आहे. ते धर्म माणसासाठी आहे, माणूस धर्माचा. धर्म सिस्टीम आहे, धर्म सिस्टीम आहे. आपण कसं जगावं, कसं जगू नये, काळ बदललं, सिस्टीम आहे. पण बाबासाहेब म्हणले नाही, मी खरं करणार. पोरांना समजून घ्या, बाबासाहेबांच्या जीवनातून कोणती प्रेरणा घ्यायची, गरज काय आहे. मला बुद्धांचे मृत्यू फार वेगळा अंगाने वाटतो. बुद्धांना माहिती होतं की हे जे मी अन्न खातोय, हे अन्न बरोबर नाहीये, कदाचित माझा मृत्यू होऊ शकतो. बुद्धांना माहिती होतं. पण तो जो आदिवासी होता, त्याची फार इच्छा होती की भगवंतांनी माझ्या घरी जेवावं, माझ्या घरचं अन्न खावं. त्याच्या प्रेमाखातर त्यांनी ते अन्न खाल्लं आणि सांगितलं संघाला की उद्या मला काय झालं तर त्याला दोष देऊ नका. माणसाचं प्रेम फार महत्वाचं आहे, माणसाचा आनंद फार महत्वाचा आहे. तत्व आहेत ना, पण तत्व त्रास दिला असं नाही करायचं. बुद्धांच्या आहे ना, सत्यमेव जयते, बुद्धाचं वचन आहे. सत्यमेव म्हणजे जयते म्हणजे काय, सत्य म्हणजे काय. अमुक अमुक माणूस पैसा खातो हे सत्य आहे? नाही 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 नाही, ते वास्तव आहे, कटू वास्तव. सत्याचे निकष असतात.
सत्य म्हणजे काय? ज्याच्यामुळे सगळ्यांचं भलं होतं. सत्य म्हणजे काय? ज्याच्यामुळे सगळ्यांना आनंद होतो. लोक पैसे खातात, लोकांना आनंद होतो काय? सगळ्यांचं भलं होतो काय? नाही, ते वास्तव आहे. ज्यावेळेस सगळ्यांना आनंद होईल, ज्यावेळेस सगळ्यांचं भलं होईल, ती गोष्ट म्हणजे सत्य. आणि त्या सत्याचा विजय होतो. म्हणून बुद्ध म्हणायचे, एकत्र येऊन निर्णय घ्या. विहार आहे, एखादी गोष्ट करायची आहे, नाही तात्याला जरा वयाने जास्त, तात्याने सांगावं आम्ही ऐकावं. नाही, दादाला शिकलाय त्याने सांगावं. नाही, सगळ्यांनी एकत्र या. त्यांनी मुद्दे मांडू द्या संघामध्ये, आणि बहुमत जे असेल ते करा. बुद्ध माणसाच्या, प्रत्येक माणसाच्या मताला किंमत, आणि समूह कोणती गोष्ट अंतिम चांगलं अजिबात नाही. बुद्ध म्हणतात तसं नसतंच. समूहाच्या अंगाने जगा, समूहाच्या अंगाने घ्या. आणि बाबासाहेब त्याच अंगाने चालले. जिद्द काय असते? पैशासाठी बाबासाहेबांना काय करावं लागलं नाही. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, पण बाबासाहेबांचं जरा डोकं वेगळं होतं. असंच पाहिजे, तसंच पाहिजे. 10 वेळा ते मुकुट पाडलाय, 10 वेळा ते भिंत पाडली, पैसा वाढला. बाबासाहेब कायदा मंत्री, घटना लिहिली दिल्लीमध्ये, तो बिल्डर गेला कोर्टामध्ये, माझे पैसे द्या. बाबासाहेब म्हणल्यावर आपण घटनाकार, आणि आपण त्या घटनेत एक अस्थिर म्हणून उभं राहायचं का? चौकटीत पैसे बुडवले, पैसे कुठे हाय? ते पैसे समाजाला करायचं काय? तर बाबासाहेबांनी एका माणसाला, अस्पृश्य माणसाला, इंजिनियरला मोठं कामाला लावलं होतं, त्या मोठं पद दिलं होतं. बाबासाहेब गाडी घेऊन गेले. बाबासाहेब मी त्या घरी येणार नाही, मी त्याला पैसे मागणार नाही. बाबासाहेब गाडीत बसले, आणि त्यांच्या पत्नी सवितामाई त्याच्या घरात गेले आणि त्याला विनंती केली, मला पैसे द्या. बाबासाहेब गाडीत बसले. त्यांनी पैसे देताना काकू केली, गरज सर्व वैद्य म्हणून. काय परिस्थिती येते माणसावर, समजून घ्या. माणसं कशी जगली, बाबासाहेब कसे जगले. ह्या तळेगावला बाबासाहेबांनी एक निवांतपणा पाहिजे म्हणून बंगला बांधला होता, सगळं माहिती, जाऊन या. तिथली घटना आहे, तिथं सगळं बाबासाहेब आले. मग आसपासच्या लोकांना कळलं, लोक भाकरी बांधून बाबासाहेबांना बघायला. तिथे एक अर्थज्ञ आले होते, ते म्हणजे ही माझी जनता बघा. लोकांना कळ, बाबासाहेब आवाज आला काय, ते लोक बाहेर आले. म्हणजे तुम्ही इकडे या. म्हणजे एक जण काय आणले, त्याने बघितलं भाकरी आणि कांदा. खायला काय? भाकरी आणि कांदा. बाबासाहेबांनी घरात जेवढं केलं होतं त्यांना वाटलं. त्या दिवशी बाबासाहेब जेवले नाही. एखादा माणूस मोठा होतो, समाजासाठी काम करतो, आत्मीयता असते का? माझ्या समाजाचं काय होईल? विशेषतः ग्रामीण भागातील समाजाचं काय होईल? शहरात सुधारलेलं आहे, शहरात पद्धती वेगळ्या आहेत. बाबासाहेब म्हणायचे, गावात राहू नका, शहरात चला. गावात जातीयता असते, जातीची गल्ली, जातीची मानसिकता. शहरात तसं नाही. तुमची परिस्थिती जी असेल ना, चाळीमध्ये पैशात नाही, झोपट्टीमध्ये पैसा आहे, बिल्डिंगमध्ये जास्त पैसा आहे, बंगला, तिथं पैसा महत्वाचा आहे. अर्थ, तुमची डोक काय आहे, जॉब कोणता आहे, जातीयता आहे ना. पाण्याहून अनेक गोष्टी. पण बाबासाहेब म्हणायचे, गावं सोडा, शहरात चला. पण सगळ्यांना शहरात आणणं सोपी गोष्ट नाही. बाबा सारखं विचार पडायचा की हे माझा समाज जो आहे त्याचं कसं होईल. बाप का म्हणायचं? बापाला आपल्या पोराची काळजी असते. रामजींना आपल्या पोराची काळजी होती, एका पोराची. आणि बाबासाहेबांना 9 करोड जनतेची काळजी होती. आहे ना, आजोबा बाप म्हणतो, बाप बाप म्हणतो, पोरग बाप म्हणतो. ही साधी गोष्ट नाही. ही ह्या माणसं यातून गेली, जिद्द होती, यांची प्रेरणा होती, आपण हे करायचंच. एक नायक कसा असतो, काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कोणत्या टायमाला केलं पाहिजे, त्याही बाबासाहेबांना विरोध झाला ना. मी एक उदाहरण आम्ही सांगतो. हे पुण्यामध्ये बाबासाहेबांनी दगड मारली कांबळेंनी.
हे कांबळे ना म्हणजे दलित समूह. बाबासाहेब म्हणायचे वाईट कामं सोडून द्या, महार वतन. कसलं वतन ही? बाबासाहेब म्हणे भीक मागायचं काम आहे, घुंगराची काठी. आणि काय म्हणजे वतनदार? कसला वतनदार? भीक माग धंदेत म्हणे. ते म्हणे तू झाला बॅरिस्टर, आमचं काय? दगड मारा. बाबासाहेबांनी दगड खाल्ली आहे समाजाची, समजून घ्या. आता टोचे घेतोय आम्ही. आता बाबासाहेबांना कोणी बोललं की आम्ही वाटेल रस्ता येतोय, पण तुम्ही दगड मारली हे विसरायचं नाही. तरी आपण काय कर. आता मला काय समाज असा म्हणतोय, समाज गेला उडत, लगेच समाजालाच बघतो. मला अध्यक्ष नाही केलं, माझा मानपान नाही ठेवला, मला नाही बोलवलं, सत्कार माझा नाही झाला, समाजाचं वाटोळ करतो. बाबासाहेब असं केलं का? असं केलं का? नाही. बाबासाहेब सगळ्या समाजासाठी केलं. बाबासाहेबांनी एक मातंग समाजाचा मुलगा 2 वर्ष आपल्या घरी ठेवला शिकायला. आपल्या पोराला यशवंतराव, एकच पोराचं जीवन शिकते, त्याला जसे कपडे तसे. मुकुंदला पण, मुकुंद म्हणजे भावाचा मुलगा आनंदरावचा, सेम, काही फरक नाही. पण 2 वर्षांनी त्या बाप आला दिवाळीला, मला पोराला दिवाळी घेऊन जायचे, जे घेऊन गेला पण आलाच नाही. बाबासाहेब चौकशी केली, अरे काय झालं? नाही म्हणे मी तिथं झालेले माझ्या पोराची माझी जात जाईल. मानसिकता कशी काय बदलतो? बाबासाहेबांनी सांगण्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा त्यांचे फुले वाचले, तेव्हा फुलेची पुस्तक जास्त पब्लिश नव्हती. बाबासाहेब प्रत्येक बैठकी भारतात द्यायचे. फुलेंसंबंधी कोणाला माहिती असेल, त्यांचं काय साहित्य उपलब्ध असेल, कृपया मला द्या. त्यांनी जाणलं की हा क्रांतिकारक माणूस आहे, हा विश्लेषण करतो समाजाचं, हा धर्माचं विश्लेषण करतोय, आणि मला फुल्यांवर चरित्र लिहायचं असं म्हणायचे. बाबासाहेबांना फुल्यांवर पुस्तक लिहायचं. बाबासाहेबांना ते बोललं आयुष्य लाभलं नाही. त्यांना फार आजार होते, संधिवात, शुगर. त्यांना एकदा अटॅक येऊन गेला. खरं म्हणजे माई साहेबांमुळे त्यांचं आयुष्य वाढलं. आपण माई साहेबांना स्वीकारत नाही. रमाईवर लई गाणी आहेत, आणि माईवर जातीवादी आहे समाज थोडा, आहे ना. बुद्धिस्ट झाला म्हणून तुम्ही का जाती मोडल्या काय? हा, अरे वा, हा जातीवादी, तो जातीवादी, हा मनुवादी, आणि तू काय? बाबासाहेब डोक्यात घेतल्याशिवाय जयंती करायची नाही. आता आपली जयंती 1 नंबर, 2 DJ, अरे वा, 4 बँड, वा, लाइटिंग, फटाके, वा 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 वा, जय भीम. तुला जय भीम. बाबासाहेब समजून घेणं म्हणजे समाजासाठी जगणं. समाज कसा असू द्या, तर मला घेणं देणं नाही, मला ते करायचं माझ्या परीने. जगणं सोपी गोष्ट नाही. एखाद्या मित्राने धोका दिला, एखाद्या मैत्रीने धोका दिला, मैत्री चांगली नाही, अरे नालायक, तो माणूस वाईट असेल, मैत्री नाही, तो मैत्रीत लायकीचा नाही, कोण कोणाचा नाही, भाऊच कोणाचा नाही, अरे असं कसं, तो वाईट असेल. एका माणसामधून त्या संकल्पनेला विरोध करणे मूर्खपणा. मैत्री चांगलीच गोष्ट आहे. बुद्धाने सांगितले मैत्री, करुणा, अहिंसा. एखादा माणूस असेल, ती व्यक्ती करुणेच्या लायकीची नाही, ती व्यक्ती मैत्रीच्या लायकीची नाही, विश्लेषण करता आलं पाहिजे. पण मैत्री सातत्याने असलीच पाहिजे, करुणा उत्पन्न झालीच पाहिजे. तुम्ही मनुष्य आहात ना, करुणा असली पाहिजे. कोण कोणाचं नाही. फिलॉसॉफी बघा, माझ्या अनुभव, अरे उगाच पांढरकेस झाले का, वा वा वा. महिला वर्ग पण शिल्लक गोष्टीवर भांडणं, आणि काय रोज म्हणणार मैत्री करुणा, पंचशील, वा वा, अरे वा. बाबासाहेब आमचे दैवत आहेत, ग बस. दैवत आहेत, विचारांच्या अंगाने स्वीकारले पाहिजे. पण मैत्री, करुणा, अहिंसा ही तात्विक आहे. समता ही तात्विक आहे. इकडे भाषण ठोकायची, घरी गेलं की बायको दम द्यायचा, अरे वा वा. नाही,
तुम्हाला बुद्धिपुरस्कर समतेने वागवावे लागेल. तुम्हाला स्वातंत्र्य स्वीकारावं लागेल. स्वातंत्र्य आणि स्वराज्यात जास्त अंतर नाही. आणि बाबासाहेब म्हणायचे, बाबासाहेब फार छान लिहून ठेवले, पुढे ते येणारच आहे, स्वातंत्र्य सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. म्हणजे आयुष्यभर बाबासाहेबांनी कोणत्या गोष्टी डिमांड केली? स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि न्याय. आणि बाबासाहेब काय म्हणतात? स्वातंत्र्य सगळ्यात डेंजर गोष्ट आहे. नुसतं स्वातंत्र्य आलं तर जगाचा नष्ट होईल जग. माणूस माणूसाला मारत बसेल. म्हणून स्वातंत्र्य समता पाहिजे. म्हणजे माझं घर आहे, माझा टीव्ही आहे, माझा आवाज मोठा करतो, शेजारला त्रास होतोय, अटक होईल. माझे कपडे रस्त्यात फाडतो, अटक होईल, घरात पाड. स्वातंत्र्य सीमित, समता, त्याचं स्वातंत्र्य मान्य कर, त्याला त्रास होणार नाही असं वाग. म्हणजे स्वातंत्र्यावर अंकुश समतेचा पाहिजे. मग समताची उत्पन्न होते का? माझा भाऊ आहे, ठीक आहे, तो कुठला परक्या, मला काय करायचे? पण बाबासाहेब म्हणतात बंधुभाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि बंधुभाव कसा उत्पन्न होईल? तुमची तशी मानसिकता पाहिजे की मी माणूस आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखं वागणे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. याच ओके, मी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय. कुठे धागा बांधला पाहिजे, तेव्हा बंधुभाव उत्पन्न होतो. आणि बंधुभाव उत्पन्न झाला की आम्ही समतेने वागवण्याचा प्रयत्न करतो. आणि समतेने वागण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही इतरांचं स्वातंत्र्य मान्य करतो. आणि आमचे स्वातंत्र्य आम्ही समतेच्या, बंधुभावाच्या चौकटीत जपतो. म्हणजे माणसाचं सामाजिक वर्तन हे बुद्धीच्या अंगानेच आहे. बुद्धी ही लागतेच, चिंतन मनन लागतच. आणि बुद्धी अशी उष्ण यायची नाही. माझ्या आजोबाने असं केलंय का, तसं करतो. त्याचं गावामध्ये नाही, ह्यांचं जमत नाही. का जमत नाही? नाही, त्याच्या आजोबाने ह्याच्या आजोबांना बैलपोळ्याच्या वेळेस भांडणं झाली होती. काय झाली ती माहिती नाही, पण त्या आजोबाची भांडणं झाली, पोरांनी जगली. त्या घराशी आपलं जमत नाही. नातू पण त्या घरात, अरे झालं काय? वैर जपणारी माणसं, कार्यकारण भावना विचारणारी माणसं हे माणसं नाहीत. बुद्ध म्हणतो की प्रत्येक वेळेस माणूस वेगळा आहे. सायंटिफिक चांगले पाहिलं की बुद्ध म्हणतो की एक पापून लपायच्या आत आपण कितीतरी उत्पन्न होतो, नष्ट होतो. आता शोध लावला गेला तो. एका दिवा कसा बघा, तुम्ही नीट बघा, दिवा उत्पन्न नष्ट होतो, उत्पन्न नष्ट होतो. तसं आपलं शरीर आहे, उत्पन्न नष्ट होतं. बुद्ध म्हणायचे की मी आता आहे, आता नाही. बुद्धाचा अनित्यवाद असेल, बुद्धाची फिलॉसॉफी असेल. मग मी जे वागलो ते वागलो नाही, ती फिलॉसॉफी वेगळ्या अंगाने केली. काय करता करतो तो आहे, तू फक्त निमित्त आहे, तसं नाही. ते बुद्ध काय म्हणताय की हे जे आहे तू आता आहे, आता नाही. सायंटिफिकली तरी माणूस 1 वर्षाचा डोक्यात धरून वागतो, कारण तो मनुष्य आहे. असे म्हणजे मी खून केला तो मी नव्हतोच, दुसराच होता. जगायसाठी काहीतरी तत्व घेऊन पुढे यावं लागतं. ते विचार धरून आपण वागलं पाहिजे. मग बुद्धांच्या वाटेने जात असताना तुम्हाला मैत्री, करुणा, अहिंसा हा मार्ग पत्करावा लागेल. आणि बाबासाहेबांच्या वाटेत जात असताना तो मार्ग आहेच, त्याचबरोबर संघर्ष, त्याग, जिद्द फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी धर्म देतानाही खरं वेळाने काढलाय. बौद्धाचार्यांना मान सन्मान द्या. बनतेंच्या हातून लग्न लावू नका, माझी विनंती तुम्हाला, हात जोडून विनंती आहे. का? बाबासाहेब सांगतायत की धर्मामध्ये उतरण नाही पाहिजे. मधला वर्ग तयार झाला की तो स्वार्थासाठी आपली फिलॉसॉफी तयार करतो. इकडे ब्राह्मण झाला तर मग तुम्ही मीच ग्रेट, देवा पण जायचं असेल तर माझ्या थ्रू जावं लागेल, माझ्या पाया पडा, मी भूदेव. तिकडे मौली तयार झाला, दीक्षा घ्यायची असेल, लग्न लावायचं असेल, काय करत असेल तर
तिकडं पादरी तयार झाला, मी म्हणते काय म्हणणार, दान धर्म करणं म्हणजे मला देणं किती चांगलं. तुमचा माणूस मेला तरी दक्षिणा मलाच, आणि पूर्व जन्माला दक्षिणा मलाच. मधला वर्ग तयार झाला की सिस्टीम बदलते. मग एक माणूस एक मत, तर धर्मामध्ये एक माणसाची किंमत आहे, ती सगळ्याला किंमत. जो धर्मांतर करेल तो कुणालाही दीक्षा देऊ शकतो. जो धर्मांतर करेल तो कोणताही विधी लावू शकतो. धर्मामध्ये लोकशाही आणणं. लोकशाही म्हणजे काय? प्रत्येकाला समान मूल्य. भिकाऱ्याला एकच मत, टाटा बिराला एकच मत, एकच मूल्य माणूस म्हणून, त्याला एकच शिक्षा. धर्म काय करतो आम्ही? मधला वर्ग. म्हणून बाबासाहेब म्हटले की बौद्धाचार्याने लग्न लावायचं आहे, आणि बौद्धाचार्य कोणी होऊ शकतो. भंतेने आशीर्वाद द्यायचे. मग आपलं काय चाललंय? नाही नाही, चिवर घातलेलं हे त्यांनी बरं वाटतं. माझे मित्र एवढे आहेत, इथं धर्माजाती लोक येणार आहेत, ते चांगलं दिसतं. मग लग्न बौद्धाचार्याच्या अंगानेच. बाबासाहेबांच्या तत्वाला काळिंबा भासला, पोतारा. बाबासाहेबांनी तत्व काढलं, साधी गोष्ट नाही. जगातल्या म्हणतो ना, जगामध्ये 29 देशामध्ये बुद्धिस्ट लोक आहेत, आणि ते काय म्हणे बाबासाहेबांना माहिती का? वाचा बरं. कोण बाबासाहेब? कोण बाबासाहेब? सगळं लांबा लोकांनी, भंते लोकांनी बाबासाहेबांना निश्चित केलेलं आहे. विसरायचं नाही. स्वतः दीक्षा देतोय आणि 5 लाख लोक दीक्षा देतोय. मग त्यांची गरज नाही म्हणतो. आमचं महत्व कमी करतोय कोण? आता त्या देशातील लोकांना पटलं की लामा असेल, भंते असेल, ह्याला महत्व नाही. त्यांनी तो विधी लावायचा अजिबात नाही, कॉमन माणूस. म्हणून थायलंडच्या लोकांनी लाखो वेळा, लाखो ग्रंथ काय काढले? प्रति काढल्या. बुद्ध आणि त्यांनी धम्म त्यांच्या देशात पण वाटल्या, इकडे पण वाटल्या. जोपर्यंत लोकांनी कमी अक्कल होती ना, तोपर्यंत त्यांनी सांगायचं, आम्ही ऐकायचं. मौलवी काय म्हणतोय, मुस्लिमांनी ऐकायचं. पादरी काय म्हणतोय, ख्रिश्चनांनी ऐकायचं. लामा काय म्हणतोय, बौद्धांनी ऐकायचं. बंते काय म्हणतोय, ते म्हणून नाही. बुद्धी कोणाला जास्त नसते. त्याला वाटलं तर बौद्ध झाला, भिक्खू झाला, ओके, त्याला अधिकार नाही. कॉमन माणसाला लग्न लावायचं आहे की तुम्हाला बाबासाहेबांनी दिलेला अधिकार आहे. चांगलं वाटतंय म्हणून बौद्धाचार्याला बोलवणं म्हणजे बाबासाहेब समजून न घेता तत्व मोठं फार. तुम्हाला किंमत दिली तर तुम्हाला किंमत स्वतःची माहिती नाही. बाबासाहेबांनी प्रत्येकाला अधिकार दिलाय, इतर धर्मातल्या लोकांना हा अधिकार नाही. हा अधिकार नाही. म्हणून हा अधिकार तुम्ही जपला पाहिजे. म्हणून ना बुद्धी पुरस्कार बाबासाहेब समजून घ्यावं. दलाई लामा बाबासाहेब भेटायला आले होते दिल्लीमध्ये, आताचे दलाई लामा आहेत ना, ते पुन्हा आले, कळलं की बाबासाहेब मागच्या दारातून पळून. मला भेटायचंच नाही, माहिती असलं पाहिजे. लोक म्हणजे का बाबासाहेब म्हणे नाही, हे टोकाचे लोक, टोकाचं वागतात म्हणे. पण तिकडे पद्धत वेगळी आहे. लामा लोक तुम्हाला माहिती असेल, तिबेटमध्ये मृत्यू झाला ना की त्या माणसाची मिरवणूक काढतात आणि त्या लामाच्या हवाली करतात. तो लामा घेऊन जाणार, ते प्रेत तुकडे करणार, कावळ्याला, गिधाडाला. हो, गिधाडाला. पारशी लोक काय करतात, त्या पावडीमध्ये टाकतात. मग ते काय करतात, कावळे, गिधड त्याला टोचीने खाते. टोकाची अहिंसा किंवा टोकाचं वेगळं की शरीर आपलं नाहीये, काय नाही म्हणते थोडं. बाबासाहेब नाही, त्यांचे नातेवाईक आहेत, मुलं आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, त्यांच्या शरीरासंबंधी, त्यांच्या संबंधी काय धारणा आहेत, असं करायचं नाही, जाऊन टाकायचं. तुम्हाला किंमत दिली, पण तुम्हाला तुमच्या किंमतीचं किंमत नाही. म्हणून बाबासाहेब समजून घ्या.
बाबासाहेब जयंती साधी गोष्ट नाही, विचारांची जुळवून घेणं साधी गोष्ट नाही. डोकं जाग्यावर ठेवायचे, डोळे उघडे होऊन पुन्हा गेट म्हणायचं नाही. बाबासाहेब म्हणलं कितीही मोठा असू द्या, आपलं स्वातंत्र्य कुणापुढं घाण ठेवायचं नाही. दादा आला, आप्पा आला, सरपंच आला, आमदार आला, खासदार आला, मंत्री आला की लगेच पाया पडायला तयार. बाबासाहेब पुन्हा पाया पडू देत नव्हते आणि पडायचे बी नाही. स्वाभिमानाचं दुसरं नाव बाबासाहेब होतो. काही नसताना एवढं केलं हो जनतेकडे. बाबासाहेब जयंती करणं म्हणजे हा बौद्धिक विचारांची काय आहे, उत्सव नाही. उत्सव करायचा नाही. बड्डे बापाचा डीजे लावलाच पाहिजे. ती पोरगी म्हणून डीजे लावला पाहिजे, नाचा. बड्डे बाबासाहेबाचा नाचलं पाहिजे. स्त्री पुरुषांनी नाचावं असं माझं मत आहे. नाचणे सगळ्यात चांगली गोष्ट. आनंद व्यक्त करायचं त्या दुसरी गोष्टच नाही. तन मन धनाने आपण एकत्र बोलणार मस्त, परंतु ती थोड्या वेळेसाठी, थोड्या वेळेसाठी. बाबासाहेब विचारांची काय आहे, जयंती आहे. ती व्याख्याने ठेवून, चर्चा करून, बाबासाहेबांचा जन्म हिथं झाला, बाबासाहेबांनी असं केलं, बाबासाहेब लय मोठे होते. तू काय सांगतो आम्हाला, माहित नाही काय हे टाळ्या, बाबासाहेबांनी असं केलं. अरे तू काय करत सांग, तू काय केलं ते सांग. त्याच्या अनुषंगाने काळ बदलतो. तुम्हाला बाबासाहेबांना या अंगाने पाहावं लागेल. बाबासाहेबांचे काय प्रेमपत्र आहे, रामायण लिहिलेली, 2 नंबरच्या बायकोला लिहिलेली पत्र, प्रेमपत्र. मध्ये कांबळे सरांनी ती छापली. समाज म्हणले असं काय छापायचं नाही. अरे माणूस होता, दुसरं लग्न केलं, प्रेम केलं बायकोवर. त्यांनाही दिवस गेले होते. ते काश्मीरला गेले. अब्दुल्ला जिवंत आहे अजून. येताना प्रवासामध्ये, रेल्वेच्या प्रवासामध्ये ते बाळ राहिलं नाही. 5 बाळ गेली, 5. बाबासाहेब वाटत पोरगी व्हावी, नाव बी ठेवलं होतं राजनंदिनी. बाबासाहेबांना कौटुंबिक सुख नाही मिळालं. एक मुलगा चांगला यशवंतराव, ते आजारी पडायचे, 4 गेले. डॉक्टर म्हणले परत जर रमायला दिवस गेले तर ही बाई मरणार. आपलं चंबू गबाळ उचललं कार्यालयात. रमाई रोज डबा पाठवायची, तरी का आम्हाला खायचं नाही. ज्या दिवशी नवरा डबा खाणार नाही, बायको जेवणार नाही. बाबासाहेबांचं पत्र बघा, प्रिय रामू, प्रिय रामू. नाव रमाई पण नाव काय म्हणणार, रामू. हे सविता साऊ, शरू म्हणाय, सॉरी शरू, प्रिय शरू. सावित्रीबाईला काय म्हणायचं, ज्योतिराव फुले, त्यांचं नाव सावित्री, साऊ. नवरा जेव्हा बायकोला टोपण नावाने, वेगळ्या नावाने, रोमॅटिक अंगाने बोलतो ना, तो नवरा खरा. रोमॅटिक पाहिजे, रोमॅटिक पाहिजे. घरात घर पण पाहिजे ना. उगाच मी प्राध्यापक, मी इंजिनियर, मी साहेब, घरात पण साहेब, रॉंग. घरात बाहेर साहेब असतील, डॉक्टर असतील, घरात नवरा, घरात बाप, घरात भाऊ, कुणाचा मुलगा, अशा पद्धतीने वागता आलं पाहिजे. घरचे पण, आई पण आमचे साहेब, बायको पण आमचे साहेब. अजिबात नाही. आणि त्यामुळे तो परसोना, मानसशास्त्राच्या अंगाने तो परसो रोग आहे. हा मास्तर असतो ना, 24 तास कडक मास्तरच. पान खाणार नाही, इच्छा असून तंबाखू, सिगरेट. अरे आले तर खाना येड्या मास्तर. तो त्याच्या बाहेर जातच नाही. आमदार काय म्हणतो, परसोना रोग. एकाच कॅरेक्टर मध्ये जगणं. तसं नाही. तुम्हाला भावाला भावासारखं, बापाला भावासारखं. आता तुम्हाला मुलाचं मित्र होता आलं पाहिजे. मोल्ड. कोणती गोष्ट परफेक्ट नसते. माझी बायको चांगली नाही, माझा नवरा चांगला नाही, 15-20 वर्षाने सगळ्याला वाटतं.
सांगतो ना हे कारण तुमच्याकडून येणार आहे. माणूस हा बुद्धीच्या अंगाने विचार करतो, बुद्धी काम करत आहे, 24 तास मेंदू काम करत असतो, तो बंद पडत नाही. आणि तो सहवास त्याच व्यक्ती जास्त काळ सहवासात आले ना, जास्त साखर आवर्जून खात बसला ना, आजारी पडणार. सहवासातून अवज्ञा, अति सहवासातून अवज्ञा, असं होतं. त्याच्यामुळे तसं होतं काही गोष्टींनी. काय म्हणून काळानुसार बदललं पाहिजे. लहानपणी आपले मित्र जवळचे वाटले पाहिजे. मित्रासाठी काय, लग्न झाल्यावर बायको 1 नंबर, आई वडील 2 नंबर, मित्र 3 नंबर, मुलं झाले, नातवंड झाल्यावर नातू 1 नंबर, बायको 2 नंबर, आई वडील 3 नंबर. नातू झाल्यात तरी म्हणतो माझी बायकोच, पोराचं नाव नाही, बायकोचं नाव नाही. रॉंग. तुम्हाला चेंज करता आले पाहिजे, चेंज करता आले पाहिजे. बायको झाली, लेकरं झाली, नाही माझ्या आई वडीलच आहे ना 2 नंबरला. मी माझ्या आईच्या समाज हाच केला. आता म्हणतो तू 2 नंबरला, 1 नंबरला बायको. ह्याच्यानंतर सगळं ऐकतो असं नाही. मी बुद्धीच माणूस आहे. तुझं कुठं ऐकायचं तिथे ऐकायचं मला माहिती आहे, आणि दोघीला कसं हँडल करायचं मला माहिती आहे. हे हँडल करणं तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्हाला बुद्धी पाहिजे. बाई व्यवहार विचार करते, तिचा व्यवहार कसा चुकीचा आहे हा बुद्धीच्या अंगाने सांगता आलं पाहिजे. नाही तर मोठे मोठे विचारवंत सुद्धा बाईच्या पुढे झुकलेत, डोकं चलत नाही. आणि बाई म्हणते ना, ह्यांचं मला काय सांगू नका, मी यांना ओळखते, ह्यांना काय कधी काय जमलंय का. हा डायलॉग फार डेंजर असतो. प्रेमाने वागा, सगळे व्यवस्थित होईल. मैत्री सगळ्या नात्यात पाहिजे, आणि प्रत्येकाला स्वातंत्र्य मान्य केलं पाहिजे. माझी बायको आहे, अरे तू काय मला झालं काय. महिला आहेत मग सांगतो मी, प्रत्येक ठिकाणी सांगतो स्वातंत्र्य म्हणजे काय. बाबासाहेबांनी विषमतेच्या विरुद्ध लढाई केली. हा आमच्या जातीचा म्हणजे ग्रेट, हा आमच्या जातीचा म्हणजे काय खालचा. तेव्हा असं काही नसतं. तीच गोष्ट स्त्री पुरुषांची पण आहे. तुम्हाला किंमत नाही म्हणजे काय, महिलांना किंमत नाही म्हणजे काय, समजून घ्या बरं का. हे अनेक लोकांना कळत नाही. किंमत नाही म्हणजे तुमची म्हणून जी गोष्ट आहे त्याला किंमत नाही. तुम्ही मोठा हार घातला, मंगळसूत्र हिऱ्याचं 10 कोटी, नवरा घालणार नाही. ते बाईने पुरुषाचे कपडे घातले, अरे काय बोललं बाई, काय बोललं पोरगे, पॅन्ट शर्ट घालते, कारण पुरुषांना प्रतिष्ठा आहे. तुमचे कपडे पूर्ण घातले तर कपडे म्हणजे काय, अंग झाकणे म्हणजे तुमची वस्तू आहे. घड्याळ म्हणजे काय, मोठं घड्याळ पुरुषांचं, लहान घड्याळ बायचं, भिंतीवरचं बोलायचं नाही. पण मी चुकून जर माझ्या बायकोच घड्याळ घालून आलो तर सुभाषराव म्हणतील काय बहिणीचं काय गडबड आहे काय, केमिकल लोचा. घड्याळ म्हणजे काय, वेळ बघणे. ते लहान घड्याळ तुमचं मी घालणार नाही, कपडे घालणार नाही. भाषा 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 आहे. आदिवासी समाजामध्ये पुरुषांची भाषा स्त्रियांची वेगळी नसते, आम्ही वेगळी केली. म्हणजे मी आलो असं म्हटलं चालेल, मी आले म्हटलं तर तुमची म्हणून जी गोष्ट आहे. मग तुम्ही नवऱ्याचे कपडे धुवू शकता, पण नवऱ्या तुमच्या साड्या 4 चौघात धुणार नाही. चांगली गोष्ट आहे. म्हणजे विषमता म्हणजे काय, तुम्हाला म्हणजे तुमच्या वस्तूला, तुमच्या भाषेला, तुमच्या कोणत्याही गोष्टीला किंमत नाही. आम्ही पाटील आणावं लावू, पण पाटील कांबळे आणावं लावणार नाही. चपलाचा व्यवसाय करू, पैसा मिळतोय, पण ह्याच्या अर्थ आम्ही चांबराला किंमत देऊ असं नाही. झाडू विकू, पैसा मिळतोय म्हणून ह्याचा अर्थ आम्ही मातंगांना किंमत देऊ असं नाही. तुम्हाला प्रतिष्ठा देणं म्हणजे साधी गोष्ट नाही, आणि सहज मिळत नसते.
तुम्हाला मिळवावी लागेल. तुम्ही चर्चा कोणती करता? सिरियलची, दागिन्याची, कपड्यांची, तुम्हाला आयुष्यात किंमत मिळणार नाही. एक सिरियल कमी बघून काही बातम्या बघितल्या पाहिजे. आर्थिक, सामाजिक तुम्हाला निर्णय घेता आले पाहिजे. आणि काही कामं नवऱ्याला सांगता आली पाहिजे. सकाळी मी भांडे घासते, साहेब तुम्ही संध्याकाळी घा. अशाने काय होईल? हे काम बायांचं, हे काम पुरुषांचं, मानसिकता नष्ट होईल. हो, बुद्धिस्ट प्राचार्य लोकांना आवडत नाही. डोकं आहे ना? का? जात मानसिकता, तिथं लिंग मानसिकता आहे. विषमता कोणतीही असू द्या, ती मानसिक असते. म्हणून की तुम्ही पाटे आणावं लावाल, कांबळे आणावं ते लावणार नाही. आरक्षण मागतील, यस आम्ही एससी आहोत, आम्ही ओबीसी आहोत, ह्याचा अर्थ ओबीसीची लग्न वेळ करणार नाही. हे तुम्हाला जर कळलं नाही तर तुम्हाला विषमता करणार नाही. आणि नष्ट करणं म्हणजे एक एक पाऊलं पुढे टाकणे. माझं काय योगदान आहे? मी बाईला बाई म्हणून वागवतोय, पायातली वाहन पायात बरी, म्हणून तू कोण? आणि तू कोण ठरवणार पायातली वाहन पायात बरी? तिने तुला जन्म दिला आहे. अरे वा, बुद्धी महत्वाची आहे. ज्या दिवशी बायांना किंमत कळेल की मी बाई आहे म्हणजे काय, आणि मी बाई आहे म्हणून माझ्या वस्तूंना किंमत नाही, ज्या दिवशी दलिताला कळेल माझ्या आडनावाला किंमत नाही, माझा पूर्ण कल्टर होऊ द्या, पण त्यांचं इंटर कास्टला केलं ना आम्ही त्याला मारून टाकलो. पैशाला, बुद्धीला किंमत नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागेल, रोटी बिटी व्यवहार करावं लागेल. म्हणून जातीचे मित्र करायचे नाही, जातीच्या गल्लीत राहायचं नाही, आणि जातीत लग्न लावायचं नाही. ह्या गोष्टी केल्या पाहिजे. सगळीच आयुष्यभर बायाची कामं करायची नाहीत, पुरुषांची कामं करायची, आणि जमेल तसे बायांची कामं पुरुषांना करायला लावायची. त्याशिवाय गत्यंतर नाही, त्याशिवाय गत्यंतर नाही. आता मला घर स्वच्छ लागतं तर मी झाडणार नाही, मला कपडे स्वच्छ लागतात तर मी धुणार नाही, मला सगळं चांगलं लागतं पण मी करणार नाही. कारण का? ते बायांची काम आहे. विषमता घेऊन जाणारा माणूस समतेची भाषा काय करणार हो? आणि तो बाबासाहेब जयंती करणार का? वा रे वा, जय भीम, जय भीम. म्हणून बाबासाहेब समजून घेणं साधी गोष्ट नाही. ही आग आहे, ही समतेची आग आहे. तुम्हाला आत्मा बाहेरनं बदलणारी आग आहे. नाचा, डोकं ठिकाणावर ठेवू. मला वाटते बराच वेळ झालेला आहे, पुन्हा तुम्ही थांबलेला आहे की नाही? डोकं ठिकाणावर पाहिजे आपलं पण. पुन्हा एकदा मी सोनवणे परिवार, सोनवणे, सोनं सुद्धा ऊन पडेल अशी माणसं सोनवणे काय. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान.